हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ ऋतूपासून सुरुवात झालेला आहे. तर ऋतूचं बघा काय चालू आहे. म्याव. तर हे असंच असते, दिवसभर चालू असते असं. जोपर्यंत तो झोपत नाही तोपर्यंत असंच चालू असते. तर आता एका हातात मागच्या साईडनं चिमटे काढणं चालू आहे. चिमटे काढायचे, चावायचा, चिमटे काढायचे, चावायचं, बस असं चालू असते या कार्टूनचा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. ऋतूने व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे ते सुद्धा काही ठरवलेलं नाही. आज बहुतेक कपाट साफ करू किंवा फ्रीज साफ करू, दोन्हीपैकी एक साफ करायचं आहे. तर शक्यतो कपाटच साफ करू, म्हणजेच कपाटातले कपडे वगैरे व्यवस्थित लावू. तर आता हा झोपल्याशिवाय कोणतं काम होत नाही. हा कधी झोपीन त्यानंतर मग आपल्या कामाला सुरुवात होते, पण हा तर काही झोपत नाही आहे. तर आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तिथे नाकाला लागलं? काय लागलं मग? काय लागलं तुला नाकाला? पप्पाला सांग कुठे लागलं. नाही मग कोणाला सांगतो? पप्पाला सांगतो. मग मला सांगतो. भैयाला सांग कुठे लागलं. भैया आला की आर्यन भैयाला सांगतो. नाकाला? तोंडाला? नाकला लागलं? ओले बापले, नाकला लागलं. आणि तुला शाळेत जायचं का आता भैयासारखं? बघा केस कसे केले माझे. शाळेत जायचं भैयासारखं? नाही. केस बरोबर कर ना तुझे. केस केस कसे करतात बरोबर? असे इकडं बघ. कसे करतात बरोबर केस? तसे करतात का? ऋतू कसा दिसतो? एक नंबर, क्यूट. शांत कोण आहे ऋतू? भैया आहे की ऋतू? मम्मा आहे शांत. चुकीचं उत्तर. शांत कोण आहे? शांत कोण आहे? शांत नाही. मोबाईल पडील ना आपला. बुक्की मारली तर. आर्यनची चप्पल भरली. लाईट लावून बघतो. पकडला पकडला. ठेव खाली, ठेव. शी आहे चप्पल, ठेव खाली भैयाची. अरे बापरे, आपण शी केली. हो का? हा दे, ठेवून दे चप्पल. ठेव. पाण्यात गेली. लाईट दिसते ना, अंधार थोडी आहे आता. रात्र नाही आहे ना. हा ठीक आहे, लावला लावला बघ. ठेव खाली, ठेवून दे भैयाची चप्पल. पप्पाला सांगू आर्यनची चप्पल भरली. पप्पा काय करतील मग? पप्पा काय करतील भैयाला? चहा करू थोडासा? चहाची वेळ आहे का हे? काय खायचं? साखर खायची पोटात? मनुका देऊ? बर थांब, आणते मी मनुका. डब्यात नाही आहे. बॉक्स फेकला. पॉकेट आहे ना. थांब, आणते मी. तर इथे आहे ना, ऋतू झोपलेला होता. नंतर मी आहे की नाही कपाट आवरायला घेतलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता ऋतू किती असा मस्त बोलते. खूप छान असा बोलतो तो. आणि सर्व काही त्याला बोलता येते. म्हणजे प्रत्येक शब्द असा खूप स्पष्ट बोलतो तो. आणि त्याचं कसं आहे, आर्यन शाळेत गेल्यानंतर तो एकटा राहतो, त्यामुळे त्याच्यासोबत थोड्या वेळ खेळायला पण लागते, मस्ती पण करावं लागते. आणि त्याच्या मनाने थोडंसं ऐकायचं पण असते. नाही तर मग तो कसा खूप चिडचिड करतो, कारण त्याला खेळायला कोणी नाही आहे आजूबाजूला, एकटाच आहे तो. त्यामुळे मग आर्यन आला की आर्यनसोबत थोडाफार मस्ती करतो तो. पण मग आर्यन गेला की त्याच्यासोबत त्याच्या मनासारखं थोडंसं खेळावं लागते, त्याचं ऐकावं पण लागते. म्हणजे असं काही काही करते तो. तर खूप छान असा खेळतो सुद्धा मग माझ्यासोबत, मस्ती करतो. मग थोड्या वेळ बोलतो वगैरे, त्याच्या मनानं थोडंसं घ्यावं लागते. तर असं करून मग मी त्याला जेवण वगैरे दिलं. आणि तो आहे की नाही 3-3:30 वाजेपर्यंत झोपतच नाही. मग तोपर्यंत माझं कोणतंच काम होत नाही, कारण तो खूप असा मदत करतो. तर मग मी त्याला जेवू वगैरे घातलं. त्याला मनुका पाहिजे होते, ते मनुका वगैरे दिल्या आणि झोपून दिलं त्याला. आणि नंतर मग मी घेतलं इथे कपाट आवरायला. तर कपाटात सामान आहे की नाही मी जसंच्या तसंच आणून ठेवून दिलेलं होतं. कोणतंच सामान असं व्यवस्थित लावलेलं नव्हतं, कारण
तिकडून आल्यानंतर जवळपास आमचा 15 ते 20 दिवस आमचे म्हणजे बिमारीतच गेले. पहिले ऋतू, आर्यन, मी आम्ही तिघंही बिमार पडलो होतो. त्यामुळे मग मी ते कपाटातलं सामान काही काढलं नाही आणि काही व्यवस्थित लावलं नव्हतं. तर शेवटी त्याचं आज मुहूर्त निघालं आणि कपाट मी पूर्ण सामान वगैरे सर्व कपडे वगैरे त्यातले बाहेर काढून घेतले. कपाट आतमधून पुसून वगैरे घेतलं, कारण ते काही मी दाखवलं नाही, कारण व्हिडिओ खूप असा मोठा झाला असता. त्यामुळे मग मी शॉर्टकटमध्येच दाखवला आहे. तर पूर्ण कपाट मी असं आतमधून कपड्याने पहिले ओल्या कपड्याने पुसलं, नंतर मग थोडंसं कोरड्या कपड्याने वगैरे पुसून घेतलं आणि पूर्ण कपाट असं मी व्यवस्थित लावून घेतलं. तर माझं कपाट पूर्ण इथे असं आवरून झालेलं होतं. आणि नंतर मग आर्यन आला होता शाळेतून. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं मी कपाट असं आवरून घेतलेलं होतं. त्यानंतर इथे अशा ज्या डेली घालायच्या साड्या असतात, म्हणजे आपण इथल्या इथे कुठे बाहेर वगैरे जायचं असते तर पटकन काढतो, तर त्या साड्या ठेवलेल्या होत्या. त्यानंतर मग इथे बाजूला आर्यनचे ड्रेस होते, फाईल वगैरे ठेवलेल्या होत्या दवाखान्याच्या, कारण जायचं असलं आपल्याला कुठं बाहेर तर पटकन आपण घेऊ शकतो आणि तिथल्या तिथे मग आपण परत ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने मी सर्व कपाट आवरून घेतलेलं होतं. आणि जास्त काही कपडे नाही आहेत माझ्या कपाटामध्ये, कारण मी जेव्हा आता हे घर चेंज केलं तेव्हा भरपूर असे जे घालत वगैरे नाही कपडे, जे तसेच कपाटामध्ये पडून आहेत, साड्या, आर्यनचे ड्रेस, ऋतूचे ड्रेस वगैरे आहेत ना, ते सर्व जे बिना कामाचे आहेत ते टाकून दिले. आणि जे साड्या वगैरे आहेत जुन्या, ते एका म्हणजे अशा बॅगमध्ये भरून ठेवल्या, की म्हणजे बाहेर प्लास्टिक वगैरे वाले येतात तर ते कपडे घेऊन म्हणजे काही भांडे वगैरे देतात किंवा मग काही कामात येतात त्या साड्या वगैरे. तर मी त्या सर्व काही काढून ठेवल्या आणि असे म्हणजे जे कामाचे कपडे आहेत, आता आपण जे घालू शकतो तेच कपडे मी कपाटामध्ये भरून ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर मग मी हे काढले होते मी ब्लाऊज शिवायला. तर हे माझेच ब्लाऊज होते, रेड कलर, ब्लॅक कलर आणि हे होतं एक अबोली कलरमध्ये. अशा 3 ब्लाऊज मी इथे शिवायला काढून ठेवलेले होते. आता ते 1-2 दिवसात मी शिवून घेईल, कारण आता कसं नवरात्रामध्ये वगैरे साड्या वगैरे घालायला कामात येऊन जाते. नंतर ती जी साडी आहे तर तीसुद्धा मी गादीला खोल करायला शिवलेली होती. आणि हे मी इथे कपडे आलेले होते शिवायला, ते साड्यांचे लाचा वगैरे शिवायचे होते मला, म्हणजे बाहेरचे शिवायला आलेले होते. तर ते मी सर्व काही असे इथे मशीनवर काढून ठेवले, कारण कसं आहे ना, कपाटात ठेवले की ते तसेच राहून जातात, मग त्या कपड्याकडे लक्षही राहत नाही की ते शिवायचे आहेत. नंतर मग वरती काढून ठेवले, कसं आपण पटकन त्याच्यावर रोज आपली नजर जाते, तर असं आठवते की नाही आता हे आपल्याला शिवायचे आहे. तर मग मी ते सर्व कपडे मशीनवरच काढून ठेवले. नंतर आर्यन आला मग शाळेतून, 4 वाजले होते आणि आर्यन शाळेतून आला. तर मग त्याला मला नाश्ता बनवून द्यायचा होता. तर मग भाजीपोळी वगैरे काही तो दुपारी खात नाही, मग पोहे वगैरे देऊ का म्हटलं तर नाही म्हणे. मग मी त्याला इथे मसाला पराठा करून दिला. तर त्यावर मी सर्वात पहिले तेल टाकलं, त्यानंतर थोडंसं मीठ, लाल मिरची पावडर आणि जे आपला गरम मसाला असतो तो टाकला. त्यानंतर तुम्ही इथे सांबार म्हणजेच कोथिंबीर वगैरे सुद्धा इथे टाकू शकता तुम्ही, खूप छान लागतो. आणि तूप टाकून असा खरपूस असा भाजून घ्यायचा. तर मी इथे तेल टाकून भाजलेला होता. तर असा थोडासा जाडसरच केला मी आणि मोठा केला होता थोडासा, कारण त्याला काही डबल पाहिजे नव्हता. आणि त्याचं कसं आहे ना, छोटासा एक जरी करून दिला तरी त्याचं पोट भरून जाते. मग आपल्याला थोडंसं असं वाटतं की नाही आपल्या मुलाने थोडं जास्त खाल्लं पाहिजे. तर मग मी थोडासा तो मोठा करून दिला होता त्याला. आणि अशा पद्धतीने मग मी त्याला पराठा वगैरे करून दिला आणि त्यावरती मस्त असं लोणचं वगैरे दिलं. आणि त्याने नाश्ता वगैरे केला, कारण त्याला जायचं असते परत 4:30 वाजता ट्युशनला. घरी आला की तो बस 4ला घरी येतो आणि हातपाय वगैरे धुतले, थोडंफार खाल्लं की लगेच तो ट्युशनला जातो. तर इथे मी त्याला नाश्ता वगैरे दिला. त्याने नाश्ता वगैरे करेपर्यंत मग मी इथे बाजूला चहा करायला ठेवला. तर चहा वगैरे केला मी इथे. चहा दोघांसाठी, ऋतू झोपलेला होता, मग आर्यन आणि माझ्यासाठीच मी इथे चहा केला. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ.